आणि या ठिकाणाहून मी माझ्या शेतामधून एक अंदाज खास करून कोल्हापूरच्या, सांगलीच्या आणि साताऱ्यात काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यांसाठी देणार आहे। कारण की काय झालं, तिकडं पुरानं थैमान घातलंय। त्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसं तर आजपासून सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास सांगायचं झालं तर 26 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 21, 22, 23, 24, 25, 26 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। सूर्यदर्शन होणार आहे, ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे, सातारा जिल्ह्यात होणार आहे, कोकण पट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे। त्याच्यानंतर सातारा, सांगली, बेळगाव, कर्नाटक तिकडं मंगसुळी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पावसाचा जोर ओसरणार आहे, आता पाऊस पडणार नाही। जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आनंदाची बातमी। आणि ह्या 4 ते 5 दिवसामध्ये काय होणार आहे, पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता आज आहे 21 ऑगस्ट 2025। आज खांदा माळण आणि उद्या बैलपोळा आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही, राज्यामध्ये 21 ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार, कारण की इतका पाऊस झाला, शेतकऱ्याचं खूप अतोनात नुकसान झालंय। म्हणजे सोयाबीनचं झालं, कापसाचं झालं, म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं, सगळ्या शेतात काही खरडू गेले। पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास मध्ये आज 21 तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊ, म्हणजे 21 पासून पूर्व पश्चिम मध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये सांगतो की 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, अमरावती जिल्हा झालं, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा। तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 21, 22, 23 दुपारपर्यंत म्हणजे दुपारी 2-2:30 पर्यंत थोडं सूर्यदर्शन 3 दिवस होईल। पण काय होईल माहितीये का, दुपारी 3-4च्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल, तुमच्या इकडे आणखीन 3 दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे। खूप काही मोठं नाही पण तुमच्याकडे 3 दिवस आणखीन विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे। म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे परत एकदा सांगतो, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगायचं म्हणजे आज 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23च्या दरम्यान 3 दिवस सूर्यदर्शन राहणार आहे। पण काय होईल दुपारनंतर तुमच्या इकडे थोड्या सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर 24 ऑगस्ट आणि 25 आणि 26च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात घ्यायचं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये, पूर्व पश्चिम मध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही। म्हणून तुम्ही काय करायचं, जशी वेळ भेटल तसं शेतीचे कामं करून घ्या। कारण की काय होणार आहे, 25 तारखेला लगेच 25 तारखेला काय होणार आहे, 25 ऑगस्टला लगेच पावसाला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे। 26ला ते पाऊस काय होणार आहे, त्याच्यानंतर म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिमकडे लगेच 26 तारखेला येणार आहे। म्हणजे बुलढाण्यापर्यंत ते 26 तारखेला येणार आहे। आणि 27 तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे, मराठवाड्याकडे येणार आहे। म्हणजे 26, 27ला मराठवाड्याकडे येणार आहे, 26, 28, 26, 27 त्याच्यानंतर ते पुढे सरकार नाही। म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठं असं सूर्यदर्शन नाही। तुम्ही काय करा, जशी दुपारपर्यंत वेळ भेटत असेल तर साचलेल्या ठिकाणी खताचं नियोजन करा, पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे।